अयोध्या रामभूमी जन्मस्थान आणि मंदिर एकदम बाप बनवलाय, बाप खतरनाक भावानो. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये एंट्री केल्यावर स्टार्ट टू एंड पूर्ण संपूर्ण रामायण लिहिलं जे आतमध्ये गेल्यावर नजारे आहेत ना भावानो, काय डिझाईन बनवले एक खतरनाक. मी माझ्यासमोर बघू शकता. तुमचं भविष्य काढायचं असेल तर पोपट तुमचं भविष्य काढून दाखवेल. चिमणी आणि इकडं बघा एकदम खतरनाक चाललंय वातावरण. प्रभू श्रीराम इथून अयोध्याला झालो एकदम मध्ये आणि स्टेशनची गर्दी बघा, पब्लिक काय एकदम धमाकूल घातलाय. आज आपण आजची रात्र आपण इथंच राहूया, उद्या सकाळी मस्तपैकी अयोध्या. चला तर मित्रांनो, आता आपण निघालेलं आहे आणि हा असा रूम होता, मस्तपैकी टी व्ही, बेड वगैरे आणि फुल AC मध्ये आम्ही कालची रात्र राहिलेलं. ह्यो भाव आपल्यासोबत होता आणि आता आम्ही भावानं चाललो आहे अयोध्याला स्टेशनला. आता जातो, त्याच्यानंतर पुढचा प्लॅन सांगतो तुम्हाला काय होणार आहे पुढे. चला मित्रांनो, हे आहे विश्वनाथ गेस्ट हाऊस, त्यामध्येच आपण थांबलो होतो आणि हे दादा आहेत. चला थँक्यू. आणि काल रात्री आम्ही इकडंच थांबलो होतो, आता आम्ही चाललो स्टेशनला. चला तर मित्रांनो, चाय पितो आता आम्ही इथं. मस्तपैकी टी स्टॉल आहे, यादव सरकार, जय श्री. तर वाराणसी स्टेशन जवळच हे रोपवेचं काम चालू आहे, अजून काय चालू नाही झालं आहे. कुठं जातं ते पण नाही माहिती. आणि आता आपण पोचलेलं आहे वाराणसी स्टेशन जवळ. हे बघा, चला तर मित्रांनो, आता आपण आलेलं आहे स्टेशनला आणि स्टेशनला थांबलेलं आहे थोडा टाईम. हे बघा, इकडं पुढं स्टेशनच आहे आणि थोडा टाइम आपण इन्क्वायरी करायला जाऊ की अयोध्येला जाणारी ट्रेन किती वाजता आहे, कसं काय आहे, पुढचं प्लॅनिंग आहे ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगतो पुढं काय होतं. चला मित्रांनो, ट्रेन आपल्याला भेटलेली आहे, फुल गर्दी होणार आहे आणि आता आपण चाललेलो आहे फ्रीमध्ये इथून अयोध्याला झालो एकदम फ्रीमध्ये. आणि स्टेशनची गर्दी बघा, पब्लिक काय एकदम धमाकूल घातलाय भावानो. अयोध्यामध्ये उतरलोय आणि राडे बघा भावा. हे भाई उतर ना दे, अरे उतर ना दे यार. हेलो, कहाँ पहुँच रहे हो? यहाँ है बाबू. अरे उतर ना तुम्हारे बात फायनली मित्रांनो, आता आम्ही अयोध्या स्टेशनच्या बाहेर पोहोचलेला आहे आणि बाहेर पब्लिक बघा तुम्ही भावानो. जिकडं बघाल तिकडं मस्त झोपून आहे. आमचा पण विचार ह्योच आहे की आता इकडं मस्तपैकी झोपून राहायचं आहे. आणि पण त्याच्या आधी आम्ही बघतोय की पहिलं खायला पिलं कुठं काय आहे व्यवस्था. तर जाम जोरात भूक लागलेली आहे. तर ह्यो भाव आपल्यासोबतच आहे, काशीमध्ये भेटला त्याच्यानंतर तो आपल्यासोबतच आहे. चला तर बघूया. आणि इकडं बघा समोर दाखवतो तुम्हाला राम मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जन्मभूमी तीर्थ में आप सभी का स्वागत है. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोचलेलं आहे अयोध्या, प्रभू श्री रामाच्या जन्मस्थान तिथे आपण आता पोचलेलं आहे. आणि आता आपण स्टेशन जवळ आहे
स्टेशनचा रात्रीचा माहोल काय असा आहे. आणि तुम्ही माझ्या समोर बघू शकता इकडं लोक भरपूर आलेले आहेत आणि त्यांचे ट्रेनचा वाट बघण्यासाठी ते इकडंच थांबलेले आहेत भावानो. आणि इथून स्टेशनवरनं मंदिर फक्त 700 मीटरवर आहे, 700 ते 800 असेल. आणि लय भारी वाटतंय भावानो. आपण आता इकडं आलेलं आहे तर माहोल एकदम खतरनाक आहे आणि शेवटपर्यंत बघायचं आहे आपल्याला. पुढं तुम्हाला एकदम नवीन नवीन मंदिर वगैरे सर्व दाखवणार आहे. उद्याचा दिवस फुल एंटरटेनमेंट आणि फुल जोशमध्ये असणार आहे. तिथपर्यंत जय श्रीराम. अयोध्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम जन्मभूमि अयोध्या में आप सभी का स्वागत है. एंटरटेनमेंट चालू आहे. तर मित्रांनो आता आपण इथं झोपलेलं आहे, मस्तपैकी आराम करू. यो बघा इथं आलेले आहेत प्रभू श्रीराम. मला माहितीच नाही माझ्या पाठीमागे आले, कोणतरी आवाज देत होता त्याच्यामुळे मला माहिती पडलं. आपला मित्र. चला तर मित्रांनो आज आपण आजची रात्र आपण इथंच राहूया. उद्या सकाळी मस्तपैकी अयोध्या प्रभू श्री रामाचं दर्शन करूयात आणि पुढचा प्रवास आपला. तर भावानं आजची रात्र आपली अशी काय असणार आहे. या लाईटीच्या खांबाच्या खालती आपण झोपलेलं आहे आणि इकडं बघा कितीतरी लोक थांबलेले आहेत. जे स्टेशनच्या बाजूलाच गार्डन टाईप बनवलं आहे तिकडंच आता आम्ही राहिलेलो आहे आणि मस्त आराम करतोय. काय निवांत, काय टेन्शन आहे आणि एकदम फुल AC टाईप हवा चालले. लय भारी वाटतंय आणि भेटूयात उद्या. चला. जय श्री महाकाल. मित्रांनो मी पण तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि ट्रॅव्हलमध्ये. आणि मित्रांनो आता आपण सकाळचं काल रात्री आपण इथंच झोपलो होतो आणि आता इथं उठून आपण जाणार आहोत आपण अयोध्या मंदिराजवळ. आणि त्याच्या आधी आपण स्टेशनचा नजारा दाखवतो तुम्हाला कसं आहे. आपण इथंच झोपलो होतो, मस्तपैकी आराम केला आणि त्याच्यानंतर आता आपण चाललोय मंदिराच्या साईडला. मंदिर बघा आणि बजरंगबली. तर मित्रांनो तुम्हाला स्टेशनवरून अशा गाड्या आहेत, ह्या तुम्हाला डायरेक्ट घाटावर 20-20 रुपयामध्ये सोडून देतील. तर ह्या गाड्यांनी तुम्ही डायरेक्ट घाटावर डायरेक्ट तुम्हाला घाटावर सोडतील तिकडं. तर ह्या गाड्या घेऊन तुम्ही जाऊ शकता 20-20 रुपये. आप किधर जा रहे हो लेके? हे आहे मानो हनुमानगडी म्हणजे मारुतीचं मंदिर. आपण जाऊया ना. तर मित्रांनो आपण सरयू नदीच्या काठावर पोचलेलं आहे, ललित घाट. आणि इकडचं वातावरण बघा भावानं कसं आहे. आता आपण इकडं गंगा स्नान करू आणि जाऊ प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी. चला. आणि इकडं बघा ना काय भारी दाखवलंय सर्व. एकदम जबरदस्त भावानं वातावरण आहे. कधी पण या अयोध्यामध्ये एक नंबर वातावरण आहे, जबरदस्त माहोल आहे भावानो, खतरनाक. हे बघा श्रीराम की पौड़ी नगर निगम अयोध्या. मित्रांनो काय माहोल वाटतंय, एकदम खतरनाक माहोल आहे. इकडे गंगा स्नान वगैरे चालू आहे. हे वरती ब्रिज आहे ते पुढच्या गावाला जोडतंय. आणि हे बघा काय जबरदस्त आहे भावानो, जबरदस्त. चला तर मित्रांनो आता आपली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि
आता आपण प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्हाला थोडेसे इकडचे नजारे दाखवतो आणि तुम्ही बघा. एक नंबर अयोध्यामध्ये आल्यावर भारी नजारे आहेत ना, एवढे भारी खतरनाक, लय भारी वाटतंय. तुम्ही एकदा बघाच. मित्रांनो, आता आपण आहोत वीणा प्रतिमा आणि लता मंगेशकर चौक. इथं आता आपण उभे आहेत आणि इकडचा नजारे काय असे आहेत. इकडे बघा, एकदम खतरनाक चाललंय वातावरण. प्रभू श्रीराम आणि पवनपुत्र हनुमान, एक नंबर वाटतं वातावरण भावानं, लय जबरदस्त. जय श्रीराम, जय हनुमान आणि जय श्रीराम. जबरदस्त भावानं, जबरदस्त, एकदम खतरनाक भावानं. लता मंगेशकर चौक, वीणा प्रतिमा लावलेली आहे तिथंच. असं काय माहोल आहे एकदम खतरनाक वाला भावानं. पुढं बघा बजरंगबली, एक नंबर. जय श्रीराम, प्रभू श्रीराम, बजरंगबली, एक नंबर वातावरण आहे भावानं, एक नंबर. जबरदस्त. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे प्रभू श्रीराम मंदिरामध्ये अयोध्यामध्ये. आता तुम्ही बघता या साईडला एवढ्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. त्या सर्व म्हणजे रथ यात्रा चालू आहे, त्याच्यामध्ये हे सर्व एवढ्या गाड्या आहेत चालल्यात तिकडे. आणि आता आपण चाललो, इथून 2 किलोमीटर आहे. तर आपण चालत चाललेलं आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी. बघा, हे असे पाण्याचे स्पॉट बनवून ठेवलेले आहेत पुऱ्या रस्त्यावर. जिथं भेटल तिथं पाणीच पाणी बघायला भेटणार आहे. आणि साधं पाणी नाही, एकदम थंड चिल्ड, मस्त भारी आहे माहोल. आणि हे समोर गार्डन पण आहे आणि मंदिर पण आहे समोर. चला, तर किल्ला लावल्यावर आपला लुक काय असा येतोय. आणि भावाने पण लावलेला आहे. आणि आता आम्ही चाललोय दोघं पण मिळून दर्शनासाठी. तर पुढे जाऊन काय होतंय ते तुम्हाला सांगणार आहे भावानं. चला बघा, भावानं आपल्या मस्ती मगनमध्ये चाललेला आहे बाबा. सीताराम राम मंदिर पहले आपका दर्शन होगा हनुमानगढ़ी का, फिर उसके पीछे 100 मीटर पे है राम मंदिर. फिर यहाँ से एक रास्ता गया जहाँ पे आपको कनक महल, रसद महल, दशरथ महल इधर है. सुनिए, मैं आपको लॉकर दे दूंगा. लॉकर में सामान सेफ रखिए. 4-5 घंटे लगते दर्शन करने में. सिर्फ आपका पैसे का जो प्रसाद लेंगे उसी का पैसा लगेगा भैया. बाकी लग्जरी है तो हा ना. आपली मोठी बॅग होती ती आपण आता ठेवलेली आहे इथं. आणि प्रसाद घेऊन चाललेला आहे हनुमानगडी. म्हणजे पवनपुत्र हनुमान यांचं बाबाचं दर्शन करायला चाललेलं आहे आपण. त्याच्यानंतर आपण राम मंदिरामध्ये जाऊ, तिथं प्रभू श्रीरामाचं दर्शन होणार आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर पुढं सांगेल तुम्हाला काय कुठं जाणार आहे ते. चला, तर पाणीपुरीवाले भैया धक्का विक्का मारून चालले भावानं, काय समजत नाही त्यांचा विषय. आपण तरी पण जाऊया आता दर्शनासाठी. समोर बघा हनुमानगडी. जय श्रीराम. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे हनुमानगडीच्या प्रवेशद्वारावर. आणि इथून लाईन बघा, लाईन एकदम फास्ट चाललेली आहे. म्हणजे दर्शन पण आपले पहिले लवकर होतील एकदम आरामात. जय श्रीराम. मित्रांनो, हे हनुमानगडी प्रवेशद्वार आहे आणि इथूनच दर्शनासाठी आपण आतमध्ये जाणार आहे. आतमध्ये बघूया, व्हिडिओ बनवायला भेटलं की नाही तर तुम्हाला दाखव. गर्दीच गर्दी. आणि जय श्रीराम.
मित्रांनो, पवनपुत्र हनुमान, पवनदेव भगवान, प्रभू श्रीराम यांचे भक्त यांच्या दरबारात आता आपण उभे आहेत. हनुमानगडी आणि मंदिर बघा एकदा, आणि इकडचा माहोल बघा भावानो, फुल वाईट जोशवाले एकदम. हे बघा, जबरदस्त आहे ना, खतरनाक. जय श्रीराम. आदेश पवनपुत्र हनुमान जय सीता. चला तर मित्रांनो, पवनपुत्र हनुमान बाबाचे दर्शन झालेले आहेत. आता आपण जाऊया प्रभू श्रीराम यांचे दर्शन करण्यासाठी, आणि जो नवीन मंदिर झालाय ते पण तुम्हाला दाखवणार आहे. चला चला तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे कनक भवन, म्हणजे जिथं प्रभू श्रीराम साक्षात बसले होते त्या ठिकाणी आपण तुम्हाला आता दर्शन करवणार आहे. त्या महलचं दर्शन करवणार जिथं प्रभू श्रीराम, माता सीता आणि त्यांचे भाऊ लक्ष्मणजी यांचं तुम्हाला दर्शन करवणार आहे. सर्व लय भारी वाटतंय. तर आता आम्ही चाललोय कनक भवन. समोर आहे श्री चक्रवर्ती महाराज दशरथ जी का राजमहल, आणि या साईडला जातंय ते प्रभू श्रीराम मंदिर, आणि समोर तुम्ही माझ्या बघताय ते एक महल आहे कनक महल, जिथं दशरथ जी प्रभू श्रीराम जी एक टाइम राहत होते. चक्रधारी दशरथ महल, जिथं प्रभू श्रीराम साक्षात थांबले होते, राहिले होते. लय जबरदस्त भावानो एंट्री मारतोय आतमध्ये, म्हणजे जिथं भावानो बघा, म्हणजे प्रभू श्रीराम जी या महल मध्ये होते त्या महल मध्ये आता आपण आलेला आहे. जय श्रीराम. आणि लोक बघा भावानो इकडे किती आहे, म्हणजे यो महल होता पहिला. म्हणजे आपण बघ कसा एकदम वातावरण जबरदस्त. परत हात गेले सुमिर गुण भरे विलोचन नीर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे कनक भवन मध्ये, आणि कनक भवन मध्ये असे काय वातावरण आहे समोर, आणि समोर बघा प्रभू श्रीराम चे भक्त पवनपुत्र हनुमान, संकटमोचन हनुमान, म्हणजे प्रभू श्रीरामजीचा महल होता. हे तुम्ही माझ्या समोर बघताय भवन. असं वातावरण होतं त्या टायमाला, एकदम जबरदस्त भारी आहे. वरती झुंबर विंबर आहेत, म्हणजे हे आता बनवलेलं आहे, पण त्याच्या आधी बघितलं असेल तर समोर बघा.
चला तर मित्रांनो, आता आपलं झालेलं आहे कनक भवन, दशरथजीचा महल, जिथं प्रभू श्रीरामजी आणि होते त्यांचं दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण चाललेलं आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर, जिथे म्हणजे जे नवीन आता तयार झालेलं आहे त्या मंदिरामध्ये आपण चाललोय आणि तुम्हाला पण दर्शन करवणार आहे. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आता मी अयोध्यामधलं प्रभू श्रीरामाचं मंदिर दाखवणार आहे. तिथपर्यंत जय श्री महाकाल, जय श्रीराम. समोर बघू शकता, तुमचं भविष्य काढायचं असेल तर पोपट तुमचं भविष्य काढून दाखवेल. चिमणी आणि पोपट आहे ते तुमचं भविष्य काढून दाखवतील. काय म्हणतोय हे बघा, हे तुमचं भविष्य असणार आहे. या दादाचं भविष्य त्या पानामध्ये आहे. दानवीर राजा हरिश्चंद्र आणि तो हे आहे. प्रभु श्री रामचंद्र की जय. बालरूप राम मंदिर हे बघा. तर तुम्ही भावानं बघू शकता प्रभू श्रीरामाचं मंदिर, वरचं ध्वज दिसतंय आणि आपण आता तिकडच चाललेलं आहे दर्शनासाठी. चला तर मित्रांनो, आता आपण दर्शनाच्या लाईन मध्ये उभा राहूया आणि इकडं आपल्याला चेकिंग वगैरे होणार आहे आपली, आणि त्याच्यानंतर मोबाईल वगैरे बॅग वगैरे ठेवावी लागेल. तर आपण बघूया आतमध्ये मोबाईल जायला भेटला तर ठीक आहे, नाहीतर बाहेर आल्यावरच भेटू. तिथपर्यंत एंट्री आहे आणि समोरच पुढं लॉकर वगैरे आहे, तर तिथं मोबाईल ठेवावा लागेल. त्याच्यानंतरच आपल्याला दर्शनासाठी जावं लागणार आहे. आणि पब्लिक बघा भावानो, प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी किती आलेलं पब्लिक आहे, अफाट पब्लिक आहे. आणि इकडच्या मंदिराचं डिझाईन वगैरे एकदम खतरनाक बनवले ना भावानो, लय जबरदस्त. आल्यावर गाभाऱ्याचं वातावरण बघा कसं आहे एकदम. ओ भाई साहब, ये क्या है, खतरनाक. बजरंगबली तिकडं तिकडं बघायला भेटतील आणि वातावरण एकदम जबरदस्त आहे भावानो. आणि हे मोबाईलचं लॉकर आहे, तिथं मोबाईल वगैरे ठेवावं लागतं, कारण की आतमध्ये तुमचा मोबाईल वगैरे जाणार नाही. तर आता आपण पण मोबाईल वगैरे ठेवूया, दर्शन करून घेऊया. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो जर आजूबाजूचा काय परिसर आहे तर तुम्ही सर्व बघणार आहात थोड्या टायमानंतर. पण त्याच्या आधी आपण पहिला लॉकरमध्ये सामान ठेवूया. चला, जय श्री महाकाल मित्रांनो. आणि आपलं आता दर्शन वगैरे करून झालेलं आहे एकदम जबरदस्त. आणि मंदिर तुम्ही आतमध्ये बघाल ना, एकदम खतरनाक आहे. एकदा तरी तुम्ही लाईनमध्ये मंदिरमध्ये या, ह्या अयोध्या जन्मभूमीमध्ये नक्की या, कारण की एवढा भारी वाटतं ना भावना. आतमध्ये बघण्यासारखं 101 आहे, म्हणजे आपण त्याच्या काही शब्दात गिनती करू शकत नाही, असं आतमध्ये बघण्यासारखं आहे. आणि लय जबरदस्त भावना, काही विषयच नाही. तुम्ही या एकदा आणि नक्की बघा. अयोध्या रामभूमी जन्मस्थान आणि मंदिर एकदम बाप बनवलाय, बाप खतरनाक भावानो. आणि अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे भावानो इकडे, म्हणजे गार्डन वगैरे एकदम म्हणजे काय आपण बोलू शकत नाही भावानो, एकदम खतरनाक बनवलंय ना असं फुल. सांग भावा, मंदिर कसं वाटला तुला? एक आहे ना, लय भारी होतं की नाही? जबरदस्त मित्रांनो, तुम्हाला पण यावं लागेल अयोध्यामध्ये. आणि पब्लिक बघा, अफाट पब्लिक आहे भावा इकडं, लय जबरदस्त. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये एंट्री केल्यावर स्टार्ट टू एंड संपूर्ण रामायण लिहिलेलं आहे, म्हणजे रामायणाच्या प्रतिमामध्ये दाखवलेलं आहे की कुठं काय झालं, कसं काय झालं पूर्ण. आणि जेवढे पण प्रभू श्रीरामाचे अवतार, श्रीकृष्ण अवतार म्हणा, नरसिंह अवतार म्हणा, असे अनेक अवतार जेवढे पण आहेत ते सर्व तिथे स्टॅच्यू याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि मंदिर एकदम लय भारी आहे, बघण्यासारखं मंदिर आहे भावानं. तुम्ही नक्की व्हिजिट करा, कारण की फक्त मोबाईल आपल्याला आतमध्ये जायला दिला नाही, त्याच्यामुळे आपण काय आतमध्ये गेलो नाही. पण तुम्ही याल तर तुम्हाला एकदम खतरनाक वाटेल. पब्लिक एकदम मनसोक्त होऊन जाते, मन भरून जातं भावानं. दर्शन करायला फक्त 5-10 मिनटं लागतात, एकदा लाईनीमध्ये उभे राहिलं तर लवकरात लवकर दर्शन होऊन जातं. पण जे आतमध्ये गेल्यावर नजारे आहेत ना भावानं, काय डिझाईन बनवले 101 खतरनाक, लय जबरदस्त. काय शब्दामध्ये त्याची काही किमती नाही. तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात याल बघाल तेव्हाच तुम्हाला बाबा एक नंबर वाटेल. तिथपर्यंत भेटूया. जय श्री महाकाल, जय श्रीराम. तर हे असं काय बाहेरचं वातावरण आहे, पवन गिल्लेरी
आणि हे मंदिर आहे बाहेरच्या साईडून दिसतंय, आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळं. चला तर मित्रांनो, हे बघता सीता रसोई भंडार, जिथं म्हणजे फ्रीमध्ये जेवण भेटून जाईल आपल्याला. जसं की अन्नपूर्णा माईचं हे काहीतरी खिचडी टाईप आहे, ते तुम्हाला खायला भेटेल. इथं लाईन वगैरे लागलेली आहे मस्तपैकी. सीता रसोई आहे, मस्तपैकी जेवण वगैरे भेटून जाईल तुम्हाला पोट भरून. आणि पुढं मंदिर बघा, जे की मंदिर ट्रस्ट करून आहे असं मला वाटतंय. तर मित्रांनो, सीता रसोईमधून हे भेटलंय ज्यूस आणि अशी खिचडी भेटलेली आहे. यो भाव कसा आहे? चांगले आहे, जबरदस्त आहे म्हणतं, आणि भरपूर लोक खातात भावनो. चला तर मित्रांनो, आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपली बॅग घेऊन आपण चाललेलो आहे स्टेशनला. स्टेशनला जाऊया आणि स्टेशनला जरा आराम वगैरे करूया. थोडासा जास्तच ऊन आहे त्याच्यामुळे थोडा स्टेशनला जातो, तिथे आराम करतो, मग संध्याकाळी सांगतो पुढं काय करणार आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण स्टेशनला आलेलो आहे आणि यो भाव आपल्या सोबत आहे. आणि स्टेशनला काय आता थोडा टाइम आम्ही आराम करतोय. आणि तुम्ही इकडे बघा असं स्टेशन आहे एकदम, आणि आम्ही असंच आराम करतोय इथं पाठी बसून, मस्त आराम करतो.